नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 9वी गणित भाग 2 चं 5वं प्रकरण चौकोनवर चर्चा करतोय. चौकोन या प्रकरणातला सराव संच 5.5 मित्रांनो आज आपण बघूयात. चला जाऊयात पटकन पुढे. सराव संच 5.5 साठी काही दोन महत्त्वाचे गुणधर्म प्रमेय आपण समजून घेऊयात. म्हणजे पूर्ण डिटेल्स मध्ये नाही, परंतु या कन्सेप्ट समजून घेऊ, कारण याचा वापर आपल्याला या सराव संचामध्ये करायचा. चौकोनाच्या दोन त्रिकोणाच्या बरं का, चुकून चौकोनाच्या झालंय, त्रिकोणाच्या पाहिजे. त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. इथं त्रिकोणाच्या पाहिजे, चौकोनाच्या नाही बाबा, त्रिकोणाचा शब्द पाहिजे. त्रिकोणाच्या, चुकून झालंय चौकोनाच्या. त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. हे प्रमेय काय? समजा माझ्याकडे एक त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड बघा. समजा ABC, बरोबर, ABC. आणि इथं ए पी असेल आणि इथं क्यू असेल. एपी एकरूप पीबी असते आणि ए क्यू एकरूप क्यूसी असते. आता पी हा एबीचा मध्यबिंदू, क्यू हा एसीचा मध्यबिंदू. आता यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याच्यात दोन गोष्टी असतात. पहिली गोष्ट, हा जो मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो. म्हणजे पी क्यू आणि बीसी समांतर आहे. पी क्यू समांतर बीसी. आणि त्याचबरोबर पी क्यू जो आहे तो तिसऱ्या बाजूच्या निम्मा असतो, 1/2 बीसी. म्हणजे हे प्रमेय काय म्हणतं? त्रिकोणाच्या दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असून तिच्या निम्म्या लांबीचा असतो, एवढाच आहे. ओके. आता याचा एक व्यत्यास आहे. याचा व्यत्यास काय? त्रिकोणाच्या, इथं चुकून परत चौकोनाच्याच झाले, ते कॉपी पेस्ट झाल्यामुळं इथं पण आपल्याला काय करायचं? त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास. प्रमेयाचा व्यत्यास काय म्हणतो? समजा माझ्याकडे एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे एबीसी, बरोबर. आणि एक बाजू आहे अशा प्रकारे, समजा पी क्यू ही रेषा आहे, बरोबर. तर हा पी क्यू जो रेषाखंड आहे तो एका बाजूचा मध्यबिंदू आहे आणि दुसऱ्या बाजूला समांतर आहे, बरोबर ना. पी क्यू हा एका बाजूचा मध्यबिंदू आणि दुसऱ्या बाजूला समांतर आहे, तर तो तिसऱ्या बाजूला दुभागतो, बरोबर ना. जो एखादा रेषाखंड एका रेषेचा मध्यबिंदू जो आहे, मध्यबिंदूतून जात असेल, बरोबर, आणि दुसऱ्या एका बाजूला समांतर असेल, तर तो तिसऱ्या बाजूला दुभागतो, म्हणजे तिसऱ्या बाजूचे दोन समान भाग करतो. हा त्याचा व्यत्यास आहे. बघा, त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी व दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते. म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी आणि दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते. म्हणजे जर असं असेल की बाबा एपी एकरूप बीपी असेल आणि पी क्यू समांतर बीसी असेल, बघा, एपी एकरूप पी क्यू असेल, एपी एकरूप पीबी असेल आणि पी क्यू समांतर बीसी असेल, तर याचा अर्थ ए क्यू एकरूप क्यूसी असतं. तर ए क्यू एकरूप क्यूसी असतं, एवढं लक्षात ठेवा. तर हा गुणधर्म आहे. हे दोन गुणधर्म नीट समजून घ्या. यांचा वापर आपल्याला गणितांमध्ये करायचा आहे. आता या गणितामध्ये बघा, मला काय दिलंय? एबी बरोबर 5. बघा, ही एबी जी आहे ती आपल्याकडे 5 सेमी दिले. 5 सेमी किलोमीटर काय असेल ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एसी 9 सेंटीमीटर दिले, एसी दिले 9 सेमी. आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेली आहे बीसी बरोबर 11 दिले. बीसी आपल्याला दिलेल्या, अरे बापरे, एबी तर इकडे, तर आपण नावं लिहिताना गडबड केली. एबी इकडे, एबी आपल्याला दिले 5. त्याच्यानंतर एसी आपल्याला दिले 9 सेमी. ओके. आणि त्याच्यानंतर इथं बीसी आपल्याला किती दिले बाबा? 11 सेमी दिलेलं आहे. हे सगळं लिहून काढलं. आता आपल्याला काय सांगितलंय की एबीसीच्या बाजू एबीवर, एबीसीच्या बाजू एबी, बीसी व एसी यांच्या अनुक्रमे एक्स वाय झेड हे मध्यबिंदू आहेत. आता एक्स वाय झेड हे सगळे मध्यबिंदू आहेत, तिन्हीच्या तिन्ही मध्यबिंदू आहेत. तर आपल्याला एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड ची लांबी काढायची आहे. आता एक लक्षात घ्या, पहिला मुद्दा, एक्स हा एबीचा मध्यबिंदू व झेड हा एसीचा मध्यबिंदू आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी एक एक्स झेड जी रेषा आहे ती काय बाबा? दोन मध्यबिंदूंना जोडते. मग त्रिकोणाच्या मध्यबिंदूंना जोडणारी रेषा ही तिसऱ्या बाजूला समांतर असून तिच्या निम्म्या लांबीची, म्हणजे ही जी एक्स झेड आहे ती बीसीच्या निम्म्या लांबीची असणार आहे. हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपण लिहू त्रिकोण एबीसी मध्ये, आपण सोबतच लिहू सगळ्या गोष्टी. पहिली गोष्ट, एक्स हा एबीचा मध्यबिंदू आहे, एबीचा मध्यबिंदू आहे, बिंदू आहे, बरोबर. त्याच्यानंतर झेड हा एसीचा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे, बरोबर. आणि तिसरा पण लिहून टाकू, वाय हा
बीसीचा मध्यबिंदू आहे, बीसीचा मध्यबिंदू आहे. कोण कोणाचा मध्यबिंदू आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे, हा मध्यबिंदू आहे. तर हे तिघ जण सुद्धा मध्यबिंदू आहे. मग आपण इथं काय करू, मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार, म्हणून मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार, मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार, ओके, प्रमेयानुसार आपल्याला तीन गोष्टी काढायच्यात. मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार पहिली गोष्ट मला काढायचे एक्स वाय. एक्स वाय जी आहे, एक्स वाय कुठे गेली, चला पहिले एक्स वाय काढू. एक्स वाय कोणाच्या निम्मी असणार आहे, एक्स वायच्या समोर बघा, एक्स वाय जी आहे मध्यबिंदूला जोडणारी रेषा या दोन बाजूंच्या, ती कोणाच्या निम्मी असणार, एसीच्या निम्मी असणार. 1/2 एसी, 1/2 गुणिले एसी, आणि 1/2 गुणिले एसी किती आहे, 9 आहे. 1/2 गुणिले एसी दिले 9, 9ला 2ने भाग लावला 4.5 सेमी, झालं उत्तर, एकदम सोपं आहे. दुसरा मुद्दा काय बाबा, वाय झेड. वाय झेड, वाय झेडचा जर तुम्ही विचार केला, बघा ही वाय झेड, बघा वाय आणि झेड या दोन बाजूंच्या मध्यबिंदूला जोडणारी रेषा तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीची, म्हणजे एबीच्या निम्मी असणार आहे. बरोबर 1/2 गुणिले एबी, बरोबर 1/2 गुणिले एबी काय बाबा, 5 सेमी आहे. 5ला 2ने भाग लावला 2.5, 2.5 सेमी झालं, 2.5 सेमी झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट कोण राहिला आता, एक्स झेड. बघा एक्स झेड जी आहे, एक्स आणि झेड, बरोबर, एक्स हा एबीचा मध्यबिंदू, झेड हा एसीचा मध्यबिंदू, दोन मध्यबिंदूंना जोडणारी रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असून तिच्या निम्म्या लांबीची असते, म्हणजे एक्स झेड जी आहे ती बीसीच्या निम्मी असणार आहे. मग इथे लिहायचं एक्स झेड बरोबर 1/2 गुणिले बीसी, मग 1/2 गुणिले बीसी किती, 11, 11च्या निम्मे किती, 5.5 सेमी, संपला विषय मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला या मध्यबिंदूच्या प्रमेयाचा वापर करून हे गणित सोडवायचं, एकदम सोपं आहे. आता पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न जर तुम्ही बघितला, हा प्रश्न आकृती दिसायला जरी अशी तशी असली तरी प्रश्न खूप महत्वाचा आहे. ही आकृती जरा आपण वरती घेऊन जाऊ, म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायला जरा जागा जास्तीत जास्त पडेल चांगल्या प्रकारे, कारण नंतर जागा आपल्याकडे कमी पडते. जरा प्रश्न थोडा छोटा करू, आकृती जरा वर घेऊन जाऊ, म्हणजे आता आपल्याला जास्त जागा मिळेल. ठीक आहे, चला. तर बघा या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं मला काय करायचंय बघा, पहिली गोष्ट मला काय साध्य करायचंय ते आपण समजून घेऊयात. बघा पक्ष म्हणजे तुम्हाला काय माहितीये की चौकोन पी क्यू आर एस आणि एम एन आर एल हे आयत आहे. बघा वाटलं पक्ष पण लिहू, पक्ष हे दोन्ही चौकोन आयत आहे. चौकोन पी क्यू आर एस पहिला मुद्दा, चौकोन पी क्यू आर एस व चौकोन एल एम एन आर हे आयत आहेत. ओके, किंवा एम एन आर एल म्हणा, जसं नाव दिलं तसं लिहा, एम एन आर एल हे आयत आहेत. ओके, हे आयत आहेत, आयत आहेत. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आपल्याला या ठिकाणी पक्षामध्ये काय दिसेल की यम हा पी आर चा मध्यबिंदू आहे. हा जो यम आहे, यम हा पी आर चा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. ओके, हा मध्यबिंदू आहे. चला याच्यानंतर आपण काय करू, या ठिकाणी साध्य साध्य दोन गोष्टी करायच्या. बरोबर, पहिली गोष्ट काय साध्य करायची, एस एल बरोबर एल आर, पहिला मुद्दा एस एल बरोबर एल आर, आणि दुसरा मुद्दा एल एन बरोबर 1/2 एस क्यू. झालं, हे सगळे पॉइंट आपल्याला सिद्ध करायचे. तर आता आपण सिद्धता लिहायला घेऊ. इथं रचना पण करायची, पण ती रचना आपण थोड्या वेळाने गरजेपुरती आपण करूयात. जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण ती रचना करू, काय हरकत नाही. आता बघा पहिली गोष्ट मला काय दाखवायचं, एस एल बरोबर एल आर. आता एस एल आणि एल आर हे दोघ जण एकरूप दाखवायचे, म्हणजे एल हा मध्यबिंदू असला पाहिजे. आता ऑलरेडी यम हा मध्यबिंदू आहे. आता मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास जर बघितला तर हा जो तुमचा एक त्रिकोण या ठिकाणी दिसतोय, या त्रिकोणामध्ये जर या दोन बाजू समांतर असतील आणि हा एक मध्यबिंदू असेल, बरोबर ना, एक मध्यबिंदू असेल, म्हणजे एखादी रेषा एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाऊन दुसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती तिसऱ्या बाजूला दुभागते, असं आपण म्हणू शकतो. मग आता यम हा मध्यबिंदू आहे, मला फक्त एल एम आणि एस पी समांतर दाखवायचे. ओके, मग आता आपण काय करू, त्रिकोण एस पी क्यू आर मध्ये बघा, चौकोन एस पी क्यू आर मध्ये पहिला मुद्दा लिहू, चौकोन पी क्यू आर एस म्हणा, पी क्यू आर एस हा आयत आहे. बरोबर, हा आयत आहे, आयत आहे, आणि आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप आणि समांतर असतात, लक्षात घ्या. म्हणून आपण म्हणू एस पी आणि आर क्यू हे दोघ जण एकरूप तर आहेच, म्हणून एस पी बरोबर आर क्यू एकरूप आहे, आणि एस पी समांतर आर क्यू, एस पी समांतर आर क्यू, आर क्यू आणि एस पी समांतर आहे. बरोबर, आता हे आर क्यू म्हणजेच एन आर,
RQ म्हणजेच आर्यन तुम्ही म्हणू शकताय. म्हणजेच बघा, म्हणजेच आपल्याकडे SP समांतर आर्यन म्हणा, SP समांतर आर्यन याचा अर्थ असा होतो. झालं. आता SP आर्यन आणि SP समांतर. आता आपण काय करू, तिसरा पॉइंट, चौकोन LMRN मध्ये किंवा MNRL मध्ये, MNRL मध्ये छोट्या चौकोनामध्ये हा जो आहे आयत आहे, छोटा चौकोन काय आयत आहे. मग आयताच्या पण समोरासमोरील बाजू एकरूप आणि समांतर असतात, म्हणून आपण लिहू LM एकरूप आर्यन, LM एकरूप आर्यन आणि त्याचबरोबर ह्या दोघी समांतर पण आहे, LM समांतर आर्यन. बरोबर. पाचवा मुद्दा बघा. आता बघा, LM आणि आर्यन समांतर आहे, LM आणि आर्यन समांतर आहे, LM SP आणि आर्यन समांतर आहे. बघा, आर्यन LM ला पण समांतर आहे आणि आर्यन SP ला पण समांतर आहे. याचा अर्थ SP आणि LM सुद्धा समांतर आहे. म्हणून SP समांतर LM हे कशावरून, 2 व 4 वरून, 2 व 4 वरून. नीट गोष्ट समजून घ्या, विषय काय. इथं आपल्याकडे SP आणि आर्यन समांतर आहे, LM आणि आर्यन समांतर, याचा अर्थ SP आणि LM समांतर आहे. बघा, LM आणि SP समांतर आहे. मग आता आपण या त्रिकोणाचा विचार करू. त्रिकोण कुठला बाबा, त्रिकोण तो SPR मध्ये किंवा RSP मध्ये, RSP मध्ये. याच्यामध्ये पहिली गोष्ट काय दिलंय, M हा PR चा मध्यबिंदू आहे. बघा, याच्यामध्ये वाटलं असं 6वा मुद्दा लिहा, M हा PR चा मध्यबिंदू आहे, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे की मध्यबिंदू आहे आणि दुसरा जो एक आपल्याकडे पॉइंट आहे तो आपल्याकडे आहे, हा एकच मिनिट, सॉरी जरा थोडासा डिस्टर्ब झाला. दुसरा जो पॉइंट आहे आपल्याकडे या ठिकाणी आपण लिहू शकतो की M हा PR चा मध्यबिंदू आहे, M हा PR चा मध्यबिंदू आहे आणि त्याचबरोबर SP समांतर LM, SP समांतर LM हे कशावरून बाबा, 5 वरून. आता एखाद्या त्रिकोणामध्ये बघा, ही जी LM चा जर तुम्ही विचार केला, ही रेषा एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाते आणि दुसऱ्या बाजूला समांतर आहे, म्हणजे याचा अर्थ तिसऱ्या बाजूला ती काय करते, तिसऱ्या बाजूला दुभागते. म्हणून तुम्ही 8वा मुद्दा लिहू शकता डायरेक्ट, SL बरोबर LR, SL बरोबर LR. हे काय बाबा, मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास या ठिकाणी आपण म्हणू शकतो, व्यत्यास. झालं. आता यानंतर बघा पुढे, हा एक भाग तुमचा झाला. आता मला काय करायचं बघा, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवू. आता इथं L एक मध्यबिंदू आहे, M पण एक मध्यबिंदू आहे. याचप्रमाणे आपण काय दाखवू शकतो, जसा L हा SR चा मध्यबिंदू दाखवला, त्याचप्रमाणे आपण N हा RQ चा मध्यबिंदू आहे हे आपण दाखवू शकतो. बरोबर. याचप्रमाणे आपण लिहू बाबा, याचप्रमाणे N हा, याचप्रमाणे RN बरोबर आपण म्हणू शकतो, RN बरोबर NQ दाखवता येते. ठीक आहे. याला आपण म्हणू बाबा 9वा प्रश्न. बरोबर. याचप्रमाणे आपल्याला हे दोघे पण दाखवता येतील एकरूप आहे. झालं. आता पुढचा मुद्दा, याचा अर्थ L हा SR चा मध्यबिंदू आहे आणि N हा RQ चा आहे. आता मला काय दाखवायचं आहे, LN बरोबर 1/2 SQ. LN जी आहे ती ह्या SQ च्या निम्मी आहे. कोणाच्या निम्मी आहे, SQ च्या निम्मी आहे. बरोबर. आता बघा, आता त्रिकोण SR आणि Q मध्ये बघा, त्रिकोण SRQ मध्ये आपण बघू, त्रिकोण SRQ मध्ये बघा बरं का, त्रिकोण SRQ मध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिला पॉइंट L हा SR चा मध्यबिंदू आहे. बघा, 10वा लिहा, L हा SR चा मध्यबिंदू आहे. बघा, L हा SR चा मध्यबिंदू आहे. बरोबर. L हा SR चा मध्यबिंदू कशावरून, SL आणि LR एकरूप 8 वरून. इथं लिहायचं 8 वरून. झालं. दुसरा पॉइंट N हा RQ चा मध्यबिंदू आहे. N हा RQ चा बघा, RQ चा म्हणजे किंवा QR चा मध्यबिंदू, RQ चा लिहा, QR चा लिहा, मध्यबिंदू आहे. ओके.
हे कशावरून दिलं हे कशावरून बाबा 9 वरून 9 वरून का कारण तुम्ही आर्यन आणि एनक्यू एकरूप आहे असं म्हणतात. आर्यन आणि एनक्यू एकरूप म्हणजे एन हा मध्यबिंदू. मग आता तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं या प्रश्नामध्ये 12व्या प्रश्नात तुमचं उत्तर निघतंय की एल हा एस आर चा मध्यबिंदू, एन हा आरक्यू चा मध्यबिंदू. या त्रिकोणामध्ये जर बघितलं तर या त्रिकोणामध्ये ही जी एलियन जी आहे रेषा, ही एलियन जी आहे ती दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारी रेषा आहे. मग दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारी रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते आणि तिच्या निम्म्या लांबीची असते. म्हणून आपण इथं म्हणू शकतो की एलियन बरोबर, म्हणून आपण म्हणू शकतो की एलियन जी आहे ती निम्मी असणारे, ही समोरची बाजू जी आहे ती एसक्यूच्या 1/2 गुणिले एसक्यू असणारे. का? मध्यबिंदूचे प्रमेय, त्रिकोणाच्या मध्यबिंदूचे प्रमेय. इथं म्हणायचं मध्यबिंदूचे प्रमेय, मध्यबिंदूचे प्रमेय. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. तर एकदम सोपा आहे. तर बघा हे 2 प्रश्न झालेत, अजून 2 प्रश्न बाकी आहेत. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 जरा भाई साहब ये क्या हो गया. हा, तिसऱ्या प्रश्नामध्ये मला काय दाखवायचंय की यामध्ये आपल्याला काय दिलंय. पहिली गोष्ट जरा ह्या प्रश्नाला जरा छोटं करू परत. खूप मोठा प्रश्न आहे, म्हणजे खाली पक्ष साध्य लिहायला आपल्याला जागा पडेल. बघा तसा प्रश्न हा जरा खूप सोपा प्रश्न आहे, पटकन होऊन जाईल. बघा आता या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं, या प्रश्नात आपल्याला काय दिलेलं आहे बघा. हा जरा वरती गेलं. चला, या प्रश्नात आपल्याला दिलंय पहिली गोष्ट पक्ष आपण लिहू की एबीसी या समभुज त्रिकोणाचा पक्ष. काय दिलंय बाबा, त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे. झालं. त्याचबरोबर आपल्याला दिलेला आहे एफ हा एबीचा मध्यबिंदू, ई हा एसीचा मध्यबिंदू आणि डी हा बीसीचा मध्यबिंदू, हे या ठिकाणी दिलंय. तर इथं तसं वाटलंच तर लिहू शकतो आपण. दुसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो की एफ डीई बिंदू एफ डीई हे अनुक्रमे कोणाचे मध्यबिंदू आहेत. एबी बीसी व एसी चे. अनुक्रमे एबी कॉमा बीसी कॉमा एसी चे मध्यबिंदू आहेत. म्हणजे इथं मध्यबिंदूचं प्रमेय आपल्याला वापरायचं आहे. ओके आहेत. आता याच्यामुळे आपण या ठिकाणी काय करू, साध्य लिहूयात. आता साध्य काय करता येईल आपल्याला. साध्य काय द्यायचं, त्रिकोण एफईडी म्हणजे आतला जो छोटा त्रिकोण आहे हा समभुज त्रिकोण आहे दाखवायचा. त्रिकोण एफईडी हा समभुज आहे, समभुज त्रिकोण आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर एकदम सोपी सिद्धता आहे. सिद्धता आपण या ठिकाणी लिहू. सिद्धता बरोबर. आता या सिद्धतेमध्ये बघा पहिला मुद्दा आपण लिहू. त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे. बरोबर झालं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, समभुज त्रिकोणाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात, म्हणून एबी बरोबर बीसी बरोबर एसी. म्हणून आपण म्हणू शकतो एबी बरोबर बीसी बरोबर एसी. झालं. आता बघा पुढचा मुद्दा की बिंदू एफ डीई, तिसरा मुद्दा वाटलाच तर लिहा. बिंदू एफ डीई हे अनुक्रमे एबी एसी, बघा एबी बीसी एफ डी, एबी बीसी व एसी चे मध्यबिंदू व एसी चे मध्यबिंदू आहेत. ओके. मग मध्यबिंदू असल्यामुळे आता आपण काय करू, मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार आता सगळ्या गोष्टी करू. पहिलं काय करू, एबी समोरची बाजू डीई जी आहे, डीई कोणाच्या निम्मी असणार आहे, एबीच्या निम्मी असणार आहे. बरोबर ना. म्हणून डीई बरोबर, बघा मध्यबिंदूंना जोडणारी रेषा तिसऱ्या बाजूच्या निम्मी असते. दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारी रेषा तिसऱ्या बाजूच्या निम्मी, म्हणजे डीई बरोबर 1/2 एबी, 1/2 एबी. बरोबर. पाचवा मुद्दा, आता एफई बरोबर काय झालं, 1/2 बीसी. दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारी रेषा तिसऱ्या बाजूंच्या निम्मी, एफई बरोबर 1/2 बीसी, एफई बरोबर 1/2 बीसी. आणि सहावा मुद्दा आपण या ठिकाणी लिहू, तिसरी बाजू कुठली उरली, एफडी बरोबर, एफडी कोणाच्या निम्मी, एसीच्या निम्मी.
एफ डी बरोबर 1/2 AC. हे कशावरून? मध्यबिंदूचे प्रमेय. इथे याचं मध्यबिंदूचे प्रमेय. मध्यबिंदूचे प्रमेय. ओके, झालं, मध्यबिंदूचं प्रमेय झालं. 7वा पॉइंट आता आपण या ठिकाणी लिहू की बाबा त्रिकोण डीईएफ मध्ये, त्रिकोण डीईएफ मध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा एबी बीसी आणि एसी या तीन बाजूंचा जर तुम्ही विचार केला, एबी बीसी आणि एसी, एबी बीसी एसी तिघी जणी एकरूप आहेत. या तीन बाजू एकरूप, याचा अर्थ डीई एफई आणि एफडी पण एकरूप झालं. आपण लिहू शकतो काय? डीई एकरूप एफई एकरूप एफडी बरोबर. कशावरून? की बाबा 2 4 5 6 वरून, 2 4 5 6 वरून झालं. आता या ठिकाणी या तीनही बाजू एकरूप, मग हा त्रिकोण कुठला झाला? समभुज त्रिकोण. म्हणून म्हणायचं त्रिकोण डीईएफ हा समभुज त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता आपला शेवटचा प्रश्न या सराव संचामधला आहे, चौथा. त्या प्रश्नाकडे आपण आता वळूयात. ठीक आहे, चला. शेवटचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मला असं वाटतं आपला सराव संच संकीर्ण प्रश्न संग्रहावरती आपल्याला विचार करायचा आहे. जरा या प्रश्नाला पण जरा छोटं करू, खूप मोठा झालाय भाऊ प्रश्न हा. जरा आकृती छोटी केली की आपल्याला हे करता येईल. ठीक आहे, बघा या ठिकाणी आता या आकृतीचा आपल्याला नीट ऑब्झर्वेशन करायचंय. बघा इथं मला काय करायचं आहे की या प्रश्नात जर का आपण बघितलं तर पहिला आपण पक्ष लिहून घेऊया. बाबा मला काय दिलंय त्या गोष्टी आपण पक्षात लिहायच्या. काय दिलेलं आहे? पक्ष. पक्षात काय दिलंय की पीडी ही पीक्यूआर ची मध्यगा आहे. पहिला मुद्दा, पीडी ही मध्यगा आहे. पीडी ही मध्यगा आहे. मध्यगा आहे याचा अर्थ काय झाला की डी हा क्यूआर चा मध्यबिंदू आहे. बरोबर, हे पण पक्षामध्ये झालं. त्याच्यानंतर बिंदू टी हा पीडीचा मध्यबिंदू आहे. बिंदू टी हा पीडीचा मध्यबिंदू आहे. पीडीचा मध्यबिंदू. डी हा पीडीचा मध्य, डी हा टी जो आहे तो पीडीचा मध्यबिंदू आहे. तर दाखवा की, आपल्याला काय दाखवायचंय? पीएम छेद पीआर बरोबर 1/3. पीएम छेद पीआर, पीएम छेद पीआर म्हणजे पीएम काढायला पाहिजे आणि पीआर काढायला पाहिजे. तर तुम्हाला ते काय दाखवावं लागणार आहे? 1/3. तर याच्यामध्ये एक रचना या ठिकाणी आपल्याला करताना दिसते. तर पहिली गोष्ट साध्य काय करायचं ते आपण पहिलं बघू आणि मग रचनेकडे आपण वळूयात. साध्य करायचंय पीएम छेद पीआर, पीएम छेद पीआर बरोबर 1/3, 1/3 झालं. याच्यानंतर रचना आणि मग सिद्धता येते. रचनेमध्ये काय बाबा? रचनेमध्ये आपण सांगू शकतो की डीएन समांतर क्यूएम काढा, असं त्यांनी सांगितलं. बघा डीएन आणि क्यूएम समांतर काढायला सांगितलंय. डीएन समांतर क्यूएम काढा. काढले. ओके, डीएम आणि क्यूएन एकमेकांना समांतर काढला. आता सिद्धतेकडे वळू. सिद्धता. आता बघा काही गोष्टींचा एक विचार करा. आता एक लक्षात घ्या, इथे पहिली गोष्ट, ज्या गोष्टी दिल्या, जे मध्यबिंदू दिले त्यांना आपण पहिले लिहून घेऊ. पहिलं मला काय दिलंय? पहिला मुद्दा, पहिला पॉइंट या ठिकाणी आपल्याला दिसतोय की टी जो आहे तो पीडीचा मध्यबिंदू आहे. टी कोणाचा मध्यबिंदू आहे? पीडीचा मध्यबिंदू आहे. टी हा पीडीचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे बरोबर. हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. पक्ष म्हणजे याचा अर्थ काय झाला बाबा? हा मध्यबिंदू आहे म्हणून पीटी आणि टीडी एकरूप आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा पीटी बरोबर टीडी. तिसरा पॉइंट, त्याचप्रमाणे आपण म्हणू शकतो की डी हा क्यूआर चा मध्यबिंदू आहे, कारण पीडी मध्य काय, याचा अर्थ डी हा क्यूआर चा मध्यबिंदू आहे. म्हणजे क्यूडी बरोबर डीआर असं या ठिकाणी मी लिहितो. याला पण मी म्हणतो पक्ष, कारण पक्षामध्ये दिलं ही मध्य काय, याचा अर्थ डी हा क्यूआर चा मध्यबिंदू आहे म्हणून क्यूडी बरोबर डीआर. ओके, 5 मिनिटं. आता याच्यामध्ये क्यूडी बरोबर डीआर आहे, हे झालं पक्षामध्ये. आता या दोन गोष्टी आपण पक्षातल्या लिहून घेतल्या. आता मला काय या ठिकाणी करायचंय? मला या सगळ्यांना घेऊन पीएम आणि एनआरच्या दिशेने जायचं आहे. बघा
आता इथे आपण बघितलं, पहिली गोष्ट एक एक छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये आपण इथं हा सगळा मुद्दा क्लिअर करायचा प्रयत्न करूयात. बघा, यामध्ये हा जो टीएम आणि डीएन यांचा काय संबंध आहे का, त्याचा एक विचार करू. टीएम आणि डीएनचा, आणि त्याच्यानंतर हा किंवा हा त्रिकोण बघा तुमच्याकडे, हा जो एक त्रिकोण आपल्याला दिसतो, बरोबर. टी हा कोणाचा मध्यबिंदू, पीडीचा मध्यबिंदू दाखवलाय. ठीक आहे. आता या त्रिकोणामध्ये बघा, इथे बघा, इथे जर आपण बघितलं तर टी जो आहे, हा टी बिंदू, टी तर कोणाचा मध्यबिंदू नाहीये, पण याच्यामध्ये एन हा सुद्धा कोणाचा मध्यबिंदू नाही, पण डी हा मध्यबिंदू आहे. डी हा कोणाचा मध्यबिंदू आहे, क्यू आरचा, आणि त्याचबरोबर एन हा पण मध्यबिंदू दिसत नाही. मग आपण सध्या बघा, इथे आपण बघू या त्रिकोणामध्ये बघा काय तुम्हाला दिसतंय का, हा त्रिकोण, या त्रिकोणामध्ये टी मध्यबिंदू आहे आणि ह्या दोन बाजू समांतर आहे. लक्षात घ्या, टी कोणाचा मध्यबिंदू आहे, पीडीचा मध्यबिंदू आहे. बघा, त्रिकोण पीडीएन मध्ये, त्रिकोण पीडीएन मध्ये, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, क्यूएम समांतर डीएन, क्यूएम म्हणजेच टीएम समांतर डीएन आहे. टीएम समांतर डीएन हे काय बाबा, पक्ष आहे. बघा बरं का, एक त्रिकोणामध्ये जर तुम्ही बघितली तर त्रिकोणाच्या एका बाजूला ही समांतर रेषा आहे आणि टी जो आहे पीडीचा मध्यबिंदू आहे. लक्षात घ्या, तिसरा मुद्दा, टी हा पीडीचा, वाटलंच तर तुम्ही एक काम करा, याला मुद्दा द्या 4 आणि याला मुद्दा द्या 5. टी हा पीडीचा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. हे कशावरून बाबा, हे पक्षामध्ये आपल्याला दिले, पक्ष. आणि ऍक्च्युली हे वरचं जे आहे ते रचनामध्ये आहे, कारण आपण रचनामध्ये केलेलं आहे. ही दोन रेषा समांतर आहे बरं का, रचनामध्ये आपण या दोघांना समांतर. आता टीएम आणि डीएन समांतर आहे आणि हा टी मध्यबिंदू आहे, म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा दुसऱ्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाते तर ती तिसऱ्या बाजूला सुद्धा दुभागते, म्हणजे पीएम आणि एमएन एकरूप आहे असं तुम्ही म्हणू शकता. सहावा मुद्दा म्हणू शकता की पीएम बरोबर एमएन, पीएम आणि एमएन एकरूप आहे. हे कशावरून बाबा, मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास, मध्य बिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास, प्रमेयाचा व्यत्यास, प्रमेयाचा व्यत्यास झालं. मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण म्हणू शकतो की हे दोघे जण एकमेकांना बाबा एकरूप आहेत. आता हा त्रिकोण बघा, या त्रिकोणामध्ये पण आपल्याला एक गोष्ट आपल्याला मिळेल. या त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं तर या दोन रेषा समांतर आहेत एकमेकांना, आपल्याला माहिती आहे, आणि हा डी हा मध्यबिंदू आहे. याचा अर्थ एन हा सुद्धा मध्यबिंदू आहे, आपण असं म्हणू शकतो. 7वा पॉइंट आपण लिहू, त्रिकोण या आर क्यू एम मध्ये किंवा एम आर क्यू मध्ये, एम आर क्यू मध्ये, त्रिकोण एम आर क्यू मध्ये क्यूएम समांतर डीएन हे पक्षामध्ये दिले. क्यूएम समांतर डीएन, क्यूएम समांतर डीएन, पक्ष नाही तर रचना, सॉरी रचना. कारण रचनेमध्ये आपल्याला सांगितलंय की बाबा या दोघी जणी समांतर आहे, आपण रचना काढलेली आहे. आता समांतर आहे आणि 8वा पॉइंट आपल्याला या ठिकाणी दिलाय की डी हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे. डी हा क्यू आरचा मध्यबिंदू, मध्यबिंदू आहे, हे पक्षामध्ये दिले, हे पक्ष. आता बघा, या त्रिकोणामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं, या त्रिकोणामध्ये तर डी हा मध्यबिंदू आहे आणि डीएन जी रेषा जर तुम्ही बघितली तर या पांढऱ्या त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाते, दुसऱ्या बाजूला समांतर आहे, म्हणजे तिसऱ्या बाजूला ही दुभागते, म्हणून एम एन एकरूप एन आर, म्हणून एम एन बरोबर एन आर असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. एम एन एकरूप एन आर म्हणू शकतो. कशावरून, मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास, मध्य बिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास. ठीक आहे, व्यत्यास. आता या ठिकाणी आपण एक काम करू, 10वा मुद्दा, म्हणून आपण म्हणू शकतो पीएम एकरूप एम एन आणि एम एन एकरूप एन आर. याचा अर्थ पीएम एम एन एन आर एकरूप आहे. पीएम बरोबर एम एन बरोबर एन आर, या सगळ्यांना आपण एक्स म्हणू, आणि हे किती वरून म्हणू आपण, पीएम एम एन आणि एन आर या सगळ्यांना आपण एक्स म्हणू. हे कशावरून, 6 व 9 वरून, 6, 9 वरून. आता मला काय दाखवायचंय बाबा, या ठिकाणी जर मी नीट विचार केला तर मला काय दाखवायचंय की पीएम भागिले पी आर हे गुणोत्तर काय, 1/3 आहे. बघा, पीएम भागिले पी आर. आता पीएम म्हणजे काय बाबा, पीएम म्हणजे एक्स झाला, ठीक आहे.
पीएम म्हणजे पीएमच लिहा सध्या. आणि पीआर म्हणजे काय? पीआर म्हणजे काय? पीएम अधिक एमएन अधिक एनआर. बघा, पीएम अधिक एमएन अधिक एनआर. बरोबर. आता पीएम एमएन एनआर सगळे एक्स आहे आणि पीएम पण एक्स आहे. वर लिहा एक्स आणि खाली लिहा एक्स अधिक एक्स अधिक एक्स. आता वर लिहा एक्स आणि खाली एक्स अधिक एक्स अधिक एक्स किती झाले? 3x. एक्स एक्स गेले, वर राहिला एक, खाली राहिला 3. म्हणजेच आपल्याकडं पीएम छेद पी आर बरोबर वर राहिला एक, खाली राहिले 3. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. शेवटचा प्रश्न होता मित्रांनो. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. आजचा हा सराव संच संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्न संग्रहावरती चर्चा करूया. संकीर्ण प्रश्न संग्रह 5 पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तत्पूर्वी मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.